सन्माननीय आमदार बाळा नांदगावकर यांनी त्यांची भूमिका मांडली, जो त्यांना अधिकार आहे. राजकीय भाषा विरहित सोडून आपण बोलू म्हणून त्यांनी राजकारण केलं, पण तो त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे त्याच्यावर मी काही टिप्पणी विशेष करणार नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची ह्या बाबतीतली भूमिका एक, भारतीय जनता पार्टी शिवसेना युती म्हणूनची भूमिका दोन, आणि त्या संबंधित मुंबई शहर संबंधातल्या अनधिकृत बांधकामांसंबंधातली भूमिका ह्या विषयापुरतं माझं निवेदन करणार आहे. मला असं वाटतं की राजकारणावर बोलायचं झालं तर प्रत्येक बाळा नांदगावकर यांनी सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर मला इंडिपेंडेंटली देता येईल, पण त्यासाठीची बैठक नाही. स्वाभाविकता एक विषय शहरासमोर जो आला आहे, जो वारंवार येतो, तो मुंबऱ्यानंतर पुन्हा एकदा डोकं वर काढतोय, कॅम्पा खोलानंतर पुन्हा त्याने मान वर काढली आहे, आणि झोपडपट्टीत होणाऱ्या घटनांमध्ये 2-2, 3-3, 5-5 माळ्याच्या झोपड्या, ह्याच्यामुळे त्याची ग्रॅव्हिटी वाढली आहे. ह्या सगळ्यांवर भाजपची भूमिका काय आहे? तर मला सुरुवातीला असं वाटतं की ह्या सगळ्या अनधिकृत कामं, ह्या गोष्टीला 3 गोष्टींमध्ये प्रामुख्याने माझ्यासारखा माणूस डिवाइड करतो. एक, अनधिकृत और इलिगल बाय नीडी, जरूरतमंदने किया हुआ अनधिकृत, म्हणजे ज्याला गरज आहे, ज्याला दुसरा मार्ग नाही, अशा माणसाने केलेला अनधिकृत, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग, इलिगल बाय प्रोफेशनल्स. देर आर नंबर ऑफ पीपल, असे लोक आहेत की ज्यांना अनधिकृत करण्याचं प्रोफेशनच त्यांचं आहे. मग त्यात सराईत गुंड असतील, काही राजकारणी असतील, काही अधिकारी असतील, अशा पद्धतीचा दुसरा कॅटेगरी माझ्यासारखा माणूस करतो, जे इलिगल बाय प्रोफेशनल्स. अँड नंबर 3, इलिगल बाय व्हाईट कॉलर क्रिमिनल्स, ज्याचा उल्लेख हा कदाचित बाळा नांदगावकर यांच्या निवेदनामध्ये राहिला असेल, कारण झोपडपट्टीमध्येच राहणारा माणूस अनधिकृत करतो असं काही समजण्याचं कारण नाही. झोपडपट्टीमध्ये सर्वात जास्ती प्रमाणात माणूस राहतो, पण झोपडपट्ट्या सोडून आपल्या धंद्यासाठी, आपला प्रोफेशनल काय म्हणू त्याला आपण, आमदानी वाढवण्यासाठी अनधिकृत करणारा एक वर्ग जो पॉलिसीपासून इम्प्लिमेंटेशनपर्यंत असतो, हा तिसरा आहे. त्यामुळे इलिगल बाय नीडी, इलिगल बाय प्रोफेशनल्स अँड इलिगल बाय व्हाईट कॉलर क्रिमिनल्स. आणि ह्या सगळ्यांना जोड कोणाची आहे व्हर्टिकली बघायला गेलं तर मग त्याच्यामध्ये एका अर्थाने 4 P येतात. एक, पोलीस. 2, प्लॅनिंग ऑथॉरिटी. आता या प्लॅनिंग ऑथॉरिटीमध्ये त्या वेळेची जी प्लॅनिंग ऑथॉरिटी असतील आणि त्यांचे अधिकारी असतील ॲज अ पर्सन, हे मी सगळे त्यामध्ये टाकतो. त्यामुळे पोलीस झाले, प्लॅनिंग ऑथॉरिटीची लोकं झाली. तिसरे, स्वाभाविकता पॉलिटिशियन्स. आणि चौथा, पॉलिसी मेकर्स. ह्या 4 P लोकांनी ह्या 3 प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला एका अर्थाने जोड दिली आहे. अशा पद्धतीची आमची भूमिका त्यामधली खूप स्पष्ट आहे. आणि म्हणून मग नेमकी गाडी अडते कुठे? तर झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला कॉन्स्टिट्यूशन माहीत नसते, पण त्याला हे नक्की माहीत असतं की शेल्टर फॉर ऑल, अफोर्डेबल हाऊसिंग, प्रत्येक नागरिकाला घर आणि प्रत्येक नागरिकाला अफोर्डेबल घर, हे मिडल क्लास झोपडपट्टीतला राहणाऱ्या माणसाला भारतीय संविधानाने दिलेला अधिकार असेल, तर तो इम्प्लिमेंट करणारा जो पाईपलाईन आहे, मग तो राज्य सरकार असेल, ती अर्बन लोकल बॉडी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असेल, महापालिका असेल किंवा अजून कोणी असेल, हे ते नीट पोचवत आहे का? सगळी मेघ तिकडे अडकले असं मला वाटतं. आणि म्हणून हा एक अतिशय महत्त्वाचा त्यातला भाग आहे की ज्याला माझ्या अर्थाने दोषात जर नंबर द्यायचा झाला तर तो पहिला दोष यासाठी द्यायला लागतो, ती म्हणजे राज्याची अशी काही सर्वंकष हाऊसिंग पॉलिसी इम्प्लिमेंटेड स्वरूपात आहे का? हाऊसिंग पॉलिसी आहे, ती इम्प्लिमेंटेड स्वरूपामध्ये आहे का? स्वाधीन क्षत्रिय ज्या वेळेला हाऊसिंग सेक्रेटरी होती त्यांनी हाऊसिंग पॉलिसी केली, राज्य सरकारला सबमिट केली. राज्य सरकारला सबमिट केल्यानंतर ते महापालिकेचे आयुक्त झाले, आयुक्तांपासून ते अगदी रेव्हेन्यू सेक्रेटरी झाले. मी क्षत्रियांना दोष देत नाही, पण हाऊसिंग पॉलिसीमध्ये जो सर्वंकष विचार, ज्यामध्ये शेल्टर फॉर ऑल अँड अफोर्डेबल हाऊसिंग, याच्यात कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोन्ही पकडतो मी, ह्याचं राज्य सरकारने नेमकी भूमिका काय केली? मुंबई त्यातनं वेगळी होऊ शकत नाही. आणि त्यामुळे हाऊसिंग पॉलिसीचं नेमकं झालं काय, आजच्या परिचर्चेतून सरकारला मला त्याचा खडा सवाल विचारायचा आहे. स्वाभाविकता ह्या आपल्या शहरामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संदीपची कायदे आहेत, आपल्यालाही माहिती आहे. BMC ॲक्ट आहे, MRTP ॲक्ट आहे, DC रूल आहेत, असे विविध कायदे आहेत. हे सर्व कायदे परिपूर्ण आहेत का? त्या सगळ्यांना ड्यू प्रोसेस ऑफ लॉ करण्याची जी प्रक्रिया कायद्यामध्ये किंवा कोर्टाने घालून दिलेली आहे,
ती सहज सोपी सुटसुटीत आहे का? दोन्ही प्रश्नाचं उत्तर माझं असे नाही. कायदे खूप आहेत, असलेल्या कायद्यांची प्रक्रिया आणि माहिती ही सोपी सुटसुटीत सरळ नाही. चौथा मुद्दा, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी जाऊन अडकतात, अशातला एक भाग आहे तो म्हणजे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. जरुरी नाही की कुठल्या तरी संस्थांनी तो केला पाहिजे, कुठलाही व्यक्ती ते एज्युटेट करू शकतो. आणि मग कोर्टाच्या असलेल्या सायटेशन्स आणि जजमेंट्स ह्याच्या आधारावर प्रोटेक्ट होणाऱ्या पॉलिसीज, पर्सन्स आणि स्ट्रक्चर्स ह्याबाबत आपण काय करणार आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या परिचर्चेमध्ये जर सर्वंकष चर्चाही व्हायची असेल तर दोषारोपण एक आणि दोन व्यक्तींवर देऊन चालणार नाही. तर ह्या चर्चेमध्ये समाविष्ट करावं लागेल हे शहर, हे राज्य म्हणून अगदी ज्युडिशियल सिस्टीम चालवणाऱ्या लोकांना सुद्धा. कारण ही प्रेरणा कुठेतरी लोकसत्तेला वाटली, मुंबईच्या महापौराला वाटली, बाळा नांदगावकरांना वाटली, खैरनारांना वाटली, मला वाटली किंवा ताईंना वाटली म्हणून ती संपणार नाही. ती परिपूर्ण व्हायची असेल तर त्या टोकाला अगदी शेवटला बसलेला माणूस जिथे जातो त्या ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमला सुद्धा ह्याचा कुठेतरी आपल्याला त्यातला भाग करावा लागेल. पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ह्या ऑथॉरिटीज ह्यांच्याकडे असलेलं एका अर्थाने हे सगळं इम्प्लिमेंट करण्यासाठीचं मनुष्यबळ आहे का? आज मुंबई महानगरपालिकेत मी 10 वर्ष नगरसेवक आहेत, मला वाटतं 15 वर्ष आपण नगरसेवक आहात, बाळा नांदगावकर साहेब पण नगरसेवक होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे किंवा आपण इथे बसलेल्या नागरिकांना माहिती आहे, आपण नंबर फिरवा, एक गाडी डिमॉलिशनची असेल एका वॉर्डामध्ये, 2 गाड्या असतील, एक सब इंजिनियर असेल, एक असिस्टंट इंजिनियर असेल, ज्या रॅम्पंटली वाढतंय त्यामध्ये हे मनुष्यबळ पुरेसं त्यांना तिथे पोचेपर्यंत असतं का? आणि मग त्यामध्ये त्याच्या पोटातच एक प्रश्न येतो, तो म्हणजे मग अशी स्थिती असेल तर आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म करणार आहोत का? जसं ज्युडिशियल ॲक्टिव्हिस्टना इन्व्हॉल्व करणं, हाऊसिंग पॉलिसीचं उत्तर देणं, तसंच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स ह्या सगळ्या गोष्टी करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचं असणार आहे का? अतिशय महत्त्वाचा पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे पोलीस. गेल्या कित्येक वर्षांमध्ये केवळ राज्य सरकारला दोषारोपण द्यायचं म्हणून नाही, इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी BMC आहे, ती जर चुकत असेल नक्की धारेवर धरलं पाहिजे. पण त्या ऑथॉरिटीची भीती वाटावी, डिटरंट पॉवर ज्याला आपण म्हणतो, हे डिटरंट हे पॉवर देण्याचं स्थळ कोणाकडे आहे? ते महापालिकेकडे नाही, अर्बन डेव्हलपमेंटकडे नाही, ते आहे पोलिसांकडे. आणि माझा खडा प्रश्न आहे अगदी मुंबईच्या गृहमंत्र्यांना की मुंबई बुटलेगर स्लम्स ॲक्ट हा मुंबईत वाढणाऱ्या स्लम्सना एका अर्थाने रोख देण्यासाठी, त्यांना अटक करण्यासाठी हा बनवलेला कायदा, गेल्या 2-5 वर्षांमध्ये पोलिसांनी मुंबई बुटलेगर्स अँड स्लम्स ॲक्ट खाली किती स्लम लॉर्ड्सना अरेस्ट केलाय? MPDAचा कानून किती लोकांना लावलाय? पोलिसांच्या प्रायोरिटी बदलल्या आहेत. पोलिसांच्या प्रायोरिटी बदलल्या. शहर नियोजनामध्ये मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत सुद्धा ज्या दिलेल्या पॉवर आहेत, पोलिसांना वेळही नाही, मनुष्यबळही नाही आणि त्यांच्या प्रायोरिटी बदलल्या आहेत. त्यामुळे पोलीस रिफॉर्मला सुद्धा एका अर्थाने शहर नियोजनातनं बघण्याची आवश्यकता आहे, असा माझा त्यातला आग्रही मुद्दा आहे. एका शहरामध्ये मुंबईसारख्या किती ऑथॉरिटी काम करतात जर आपल्यापैकी प्रत्येकाला मी विचारलं तर आपण सांगू नाही शकणार. मी विधान परिषदेतले दुसरं अधिवेशन अटेंड केलेलं आहे. पहिल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी 2-3 मिनिटात संपवतो. पहिल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी नर्गिसदत्त नगर, बांद्राला, वांद्रेस, वरळी, सीलंगला लागून असलेल्या झोपडपट्टीचा मुद्दा उपस्थित केला की त्यांनी अगदी मोकळ्या जागेत MSRDCच्या एक वेगळी ऑथॉरिटी अजून ह्या वाढल्या. मला वाटलं की मी विधान परिषदेचा सदस्य झालो आहे. सभापतींनी त्यावेळेला वसंत डावकर असं म्हणाले की हे तुटलंच पाहिजे आणि मला असं वाटतं मी तोडण्याची ऑर्डर दिली म्हणून माझ्या जीवाला धोका आहे, असं सभापती म्हणत होते, उपसभापती वसंत डावकर. दुसरं अधिवेशन मुंबईतलं आलं, नर्गिसदत्त नगरच्या खालून वाढलेल्या झोपड्यांची मी तक्रार केली होती. आता दुसऱ्या अधिवेशनामध्ये मी 3ऱ्या माळ्यावर गेल्या म्हणूनची तक्रार दिली. MSRDCकडे मनुष्यबळ नाही, ती जागा MSRDC, प्लॅनिंग ऑथॉरिटी MMRDA, कारवाई करणारी अधिकारी BMC यांच्यामध्ये मेळ नाही. त्यामुळे 12-13 वेगवेगळ्या ऑथॉरिटी शहरामध्ये काम करतात. माननीय मुख्यमंत्र्यांनी, मी दाव्याने बोलतोय, एकही बैठक गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये कोऑर्डिनेशनची सगळ्या ऑथॉरिटीजची घेतलीच नाही, प्रायोरिटीच नाही.
भास्कर जाधव असते तर बरं झालं असतं, नाही ऐकायला असते तर बरं झालं असतं. आणि त्यामुळे वेळ नाही, प्रायोरिटी नाही. सोन्याचं अंड देणारी मुंबई शहर, त्या मुंबई शहराला परत काहीतरी दिलं पाहिजे अशी भावना आजच्या राजकारणात असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला बिलकुल नाही. अशा पद्धतीची कोऑर्डिनेशनची एकही त्याच्यामध्ये मुद्दा नाही. ह्या सगळ्याच्या मागे अति महत्त्वाचा मुद्दा काय, तर एकच जर आपण सापडलेला तो आपल्याला सापडेल, भ्रष्टाचार हा त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. माझा प्रश्न आहे की गृहमंत्र्यांनी सांगावं, मुंबईत वाढलेल्या स्लम किंवा मुंबईत वाढलेल्या अनधिकृत मजले किंवा मुंबईत वाढलेले अनधिकृत TDRची कामं, OC नसलेल्या बिल्डिंग, ह्या सगळ्याच अनधिकृतमध्ये येतात. याच्यापैकी दाव्याने ज्याने अनधिकृत केलं त्याच्यावर आम्ही अँटी करप्शन अधिकारी आणि त्या माणसावर आम्ही गुन्हा दाखल केला. एक केस दाखवा. अँटी करप्शन ॲक्टचे लिमिटेशन्स ह्या बाबतीतले संपले, अशा पद्धतीचं चिन्ह आहे. आणि म्हणून डिटरंट असलेली पोलीस सिस्टीम, इम्प्लिमेंटिंग करणारी BMC आणि पॉलिसी मेकिंग करणारं नगरविकास खातं, ह्याच्यामध्ये नगरविकास खात्याची दिरंगाई ह्याची प्रचंड उदाहरणं देता येतील. आपण अनधिकृत झोपड्यांचा विचार करतो, नक्की तोडल्या पाहिजेत अनधिकृत असल्या तर. ह्या इथून जवळच असलेल्या मलबार हिल भागामध्ये JK हाऊस म्हणून गौतम सिंघानियाचं घर आहे. हे 33-6 जुन्या मोडकळीस आलेल्या बिल्डिंगचा पुनर्विकास. ह्याच्या अंतर्गत 33-6 खाली गौतम सिंघानियांचं रेमंड हाऊस बनत आहे. दुसरं तिसरं कोणी नाही, तत्कालीन मुंबई महानगरपालिका आयुक्त सुबोध कुमार म्हणतात हे चुकीचं आहे, अनधिकृत आहे, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणतात अर्लियर आयुक्तांनी चूक केली आहे, ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तोडलं पाहिजे. नगरविकासकडे ते पत्र पाठवतात, रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करा. नगरविकास खातं माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र 6 महिने घेतं आणि परत उत्तर काय पाठवतं, तुमच्या स्तरावर निर्णय करा. कुठनं बाळा नांदगावकर आपण सांगताय की इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी काम करणार. त्यामुळे गरिबाला एक वेगळा न्याय, श्रीमंताला वेगळा न्याय, बाजूला मुकेश अंबानीच्या घराला वेगळा न्याय, रेमंड्सच्या घराला वेगळा न्याय, आणि मग गोवंडीतल्या झोपडपट्टी बांधणाऱ्याला वेगळा न्याय. हे जोपर्यंत राज्यकर्ते आणि विशेषतः राज्यस्तरावर करणारे राज्यकर्ते हे जोपर्यंत ह्यातली दुरी दूर नाही करणार, सामान्य माणसाला ते पटूच शकत नाही. आणि शेवटचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, ह्या शहरामध्ये कायदे कानून किती आहेत तर खूप आहेत, पण झोपड्यांच्या विषयात कायदा कुठला आहे राज्य सरकारने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. झोपडपट्टी पुनर्विकास असेल तर 95चा कायदा, एक रस्ता क्रॉस करून जर MMRDAच्या प्लॅनिंग ऑथॉरिटीमध्ये असलेला पब्लिक पर्पज स्कीममधला प्रोजेक्ट असेल तर 2000च्या झोपड्यांना सुद्धा प्रोटेक्शन. 3K खाली वरळीला दिलेला स्लम डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असेल, कारण मलनिस्सारण प्रकल्प करायचा आहे, तर तिथे 2002च्या सुद्धा झोपड्यांना प्रोटेक्शन. आणि एअरपोर्टला जर असेल तर एअरपोर्ट विकासासाठी 2005च्या झोपड्यांना सुद्धा संरक्षण. एक कायदा समान स्तरावर आणा. त्यामुळे मी असं म्हणत होतो जाधव साहेब, 95 का 2000, एक कायदा आणि एक कानून या शहरामध्ये असला पाहिजे. आणि टू सम अप, शेल्टर फॉर ऑल, अफोर्डेबल हाऊसिंग पॉलिसी, इलिगल बाय नीडी प्रोफेशनल्स और व्हाईट कॉलर क्रिमिनल्स, ह्यासाठी मदत करणारे पोलीस, प्लॅनिंग ऑथॉरिटी, पॉलिटिशियन आणि पॉलिसी मेकर्स, ह्या सगळ्यांचा दर महिन्याला एक स्टेटस रिपोर्ट लोकसत्ता तुम्ही प्रसिद्ध करा. आणि माझी मागणी आहे की या विषयातली श्वेतपत्रिका आणि स्टेटस रिपोर्ट जोपर्यंत शहरासमोर येणार नाही, ह्या पुढच्या कुठल्याही अर्धवट स्वरूपात डिक्लेअर केलेल्या पॉलिसी ह्या शहराला न्याय देऊच शकणार नाही. त्यामुळे आजपर्यंत घडलेल्या घटनेतला श्वेतपत्रिका आणि त्याचा स्टेटस रिपोर्ट हा दिलाच पाहिजे, ही सर्वप्रथम भाजपची मागणी आहे.